रायगडच्या सावित्री बाणकोट खाडीतील आडी खाडीत हजारो ब्रासचा अवैध वाळू उपसा सध्या राजरोसपणे सुरू आहे। मुळात या भागात सुरू असलेल्या ड्रेजर उत्खनन परवानगीला रायगडच्या श्रीवर्धन भागांमधील आडी शिपोले भागात परवानगी असताना हे ड्रेजर धारक म्हसळा तालुक्यातील कोंजरी कोळे या भागात ही वाळू उपसा करताना दिसत आहेत। त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, फैजल पोपेरे यांनी मनसे सैनिकांसह या प्रकरणाची माहिती समोर आणली आहे। अधिकारी वर्गाकडून देखील या प्रकरणाची पाठराखण केली जात असल्याचं बोललं जात आहे। वेळा आपण शासकीय कर्मचारी महसूल विभागाला पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी त्या गोष्टीकडे कानाडोळा केलाय। त्या पत्रामधला आपला जो सारांश होता त्या सारांशप्रमाणे आपण त्यांना सांगितलेलं होतं की ज्या म्हसा तालुक्याच्या हद्दीत कोंजरी ह्या गावालगत आपल्या इथे वाळू उत्खनन होते, त्या वाळू उत्खननाला परमिशन शासकीय परमिशन नाही, शासकीय परमिशन आहे ती हद्द आहे श्रीवर्धन हद्दीमध्ये आडी गावाच्या लगत त्यांना शासकीय परमिशन आहे। पण त्यांचा जो डेझर आहे तो डेझर प्रत्यक्षात आपल्याला इथं पाहायला मिळतं की डेझर हा आपल्या हद्दीमध्ये कोंजरी गावामध्ये चालू आहे आणि हजारो ब्रासच्या पट्टीत तो डेझर उत्खनन करतो। ह्याच्यावर कुठंतरी शासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टीला आळा घातला पाहिजे। तिथले असणारे मँग्रोव्स खाली तोडले गेलेले आहेत, याची पाहणी करा। अशा अनेक वेळा पत्र देऊन सुद्धा जर शासन लक्ष देत नसेल तर याच्यावरती कारवाई कुणी करायची हा प्रश्न पडतो। आता तुम्ही बघताय मागच्या साईडला आजही तुम्हाला आवाज येतोय आणि आजही तिथं उत्खनन चालू आहे आणि हा जो काही डेझर आलेला आहे त्या भागातून ज्या भागातून आला त्याला इथं परमिशनच नाही आहे मुळात वाळू काढण्याची। त्यांची जी परमिशन आहे ती श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहे, ही जी आहे याच्यामध्ये म्हसळा तालुका आहे आणि म्हसळा तालुक्यामध्ये हे उत्खनन चालू आहे। जर याच्यावर 2 दिवसात आळा घातला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या दुप्पट आंदोलन करून हा बंद करण्याचा कार्यक्रम करेल।